आहुती स्वीकारण्यासाठी देवता येतात असा उल्लेख आहे. आणि असं खरंच घडतं का? का वेगळं असं जाणवतं काही वातावरणात तुम्हाला? तीनदा जाणवतं तसं बर. की त्या आहुती पडल्यानंतर त्यांचे ते ओरा, यज्ञाचे ओरा किती वेगवेगळे दिसतात, साधकांना वेगवेगळे अनुभव येतात. म्हणजे खूप काही अचंबित, यज्ञ हा विषयच वेगळा आहे. आणि का म्हणजे तरुण पिढीला असं वाटतं की कशासाठी हे करतात, किंवा इतकं तूप त्याच्यामध्ये अर्पण करणं किंवा इतक्या संविधा हे आवश्यक आहे का? तर त्याच्या मागे उत्तर फार मोठं आहे. कारण की जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा त्या ज्या काही संविधा, ज्या आपल्याला शास्त्रात सांगितलं गेले की ह्या संविधा आहेत, तर आपण कोणतंही लाकूड नाही ना टाकत, त्याच्यामध्ये ठराविक लाकडाची लाकूड त्यात पडतं, ज्या काही ठराविक वस्तू पडतात. तर त्या वस्तू आणि अग्नी यांचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा ती संपूर्ण वातावरण निर्मिती म्हणजे वातावरणाची शुद्धी होते. आणि इतकी शुद्धी होते की कोणताही बॅक्टेरिया तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून कोविडमध्ये आम्ही सगळे सुरक्षित राहिलो. त्यामुळे यज्ञ हा अतिशय आवश्यक आहे. जेव्हा साधं अग्निहोत्र घरात केलं जातं ना सकाळ संध्याकाळ, तेव्हा सुद्धा 1000 स्क्वेअर फीटचा एरिया स्वच्छ होतो. त्यामुळे यज्ञ तर त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठी गोष्ट झाली. त्यामुळे ते जर होत असेल तर मग शक्यच नाही तुमच्यापर्यंत कोणता बॅक्टेरिया, आजार, कोणता विषाणू, जीवाणू काय पोहोचणं. तर ते आवश्यक आहे. तुम्ही त्या नजरेने यज्ञाकडे बघा असं मी सांगेन. की अगदी तुम्हाला तुमची आहुती ईश्वरापर्यंत जाते असं नाही तुम्हाला पटत, तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही नाही मान्य केलं म्हणून ते होत नाही असं नाही आहे. पण त्या यज्ञामुळे तुमच्या घरात काही बॅक्टेरिया येत नाहीये, तुमचं घर सुरक्षित राहतंय. त्याच्यासाठी अगदी यज्ञ नाही तर एखादं तुम्ही हवन तर छोटं करू शकता किंवा अग्निहोत्र करू शकता. त्याची जर का सवय लावून घेतली तर तेही घरोघरी होईल.